डोळ्यांचा संपूर्ण अभाव असलेल्या जगातल्या पहिल्या घोणस सापाची सोलापुरातील बाळ्यात नोंद करण्यात आली। 5 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कृष्णा पार्किंग इथं पार्किंग केलेल्या ट्रकखाली साप असल्याची माहिती स्थानिक नागरिक ज्योतिबा जाधव यांनी WCAS सदस्य सुरेश क्षीरसागर यांना दूरध्वनीद्वारे दिली। माहिती मिळताच सुरेश क्षीरसागर आणि प्रवीण गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। पाहणी दरम्यान ट्रकखाली सुमारे 1 फूट लांबीचा घोणस प्रजातीचा विषारी साप त्यांना आढळून आला। सापाचं बारकाईनं निरीक्षण केलं असता त्याला दोन्ही डोळे नसल्याचं निदर्शनास आलं। तसंच तो तोंड उघडून श्वास घेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर सुरेश क्षीरसागर यांनी अत्यंत सावधगिरीनं सापाला प्लॅस्टिकच्या बरणीत सुरक्षितरित्या रेस्क्यू केलं। घटनेची नोंद वन विभागाकडे करण्यात आली आणि पुढील उपचार तसंच अभ्यासासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यात आली। सापाच्या या अवस्थेबद्दल निरीक्षण आणि सखोल अभ्यास करण्यात आला। याबद्दल लवकरच रिसर्च पेपर प्रकाशित होणार आहे। अलीकडंच एका ज्युएनाइल रसेल्स वायपर सापामध्ये दुर्मिळ जन्मजात विकृती आढळून आली असून त्यामध्ये बायलेटरल ॲनोफ्थाल्मिया ही अवस्था दिसून आली। ॲनोफ्थाल्मिया म्हणजे डोळ्यांचा पूर्णपणे अभाव असणं। दोन्ही डोळे अनुपस्थित असल्यास त्याला बायलेटरल ॲनोफ्थाल्मिया असं म्हणतात। ही अवस्था प्रामुख्यानं जन्मजात असून ती जनुकीय दोष, भ्रूण विकासातील अडथळे, पर्यावरणीय ताण, पोषणातील कमतरता, विषारी घटकांचा संपर्क या कारणांमुळे उद्भवू शकते। अशा सापांना शिकार करणं, दिशेचा अंदाज घेणं आणि नैसर्गिक अधिवासात टिकून राहणं कठीण जाऊ शकतं। डोळ्यांचा पूर्ण अभाव असल्यामुळं हा घोणस साप पाहू शकत नव्हता। त्यामुळं तो परिसराचा अंदाज घेण्यासाठी मुख्यतः वारंवार जीभ बाहेर काढणं आणि उष्णता संवेदन करणाऱ्या पीठ अवयवांवर अवलंबून होता। सापाची हालचाल तुलनेनं मंद होती। तसंच दिशेचा अचूक अंदाज घेण्यात त्याला अडचण येत होती। तसंच या सापामध्ये मॅक्सिलरी मॅन्डिब्युलर संरचनेमध्ये विकृती आढळून आली। खालचा जबडा वरच्या जबड्याच्या तुलनेत पुढं आणि लांब वाढलेला दिसत होता। त्याला प्रोग्नॅथिझम असं म्हणतात। त्यामुळं तोंडाची रचना विस्कळीत दिसून येत होती। वन्यजीवांमधील अशा दुर्मिळ जन्मजात विकृतीची नोंद भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते। या बचाव कार्यात सोलापूर वन विभाग सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगर्डे, वनपाल रुकेश कांबळे, WCAS टीमचे शिवानंद हिरेमठ, अजित चौहान, प्रवीण गावडे, रत्नाकर हिरेमठ, सोमानंद डोके, प्रवीण जेवुरे, संतोष धाकपाडे आणि इतर सदस्य उपस्थित होते।